Good afternoon, students. Today we are going to learn the third chapter, circle. We know the definition of circle, the properties of circle. बघा, सर्कल म्हणजे काय? कुठेतरी एखादा फिक्स पॉईंट दिला असेल आणि ते फिक्स पॉईंटपासून ठराविक डिस्टन्सवरती असणाऱ्या पॉईंटचा लोकस किंवा त्यांचा सेट म्हणजे आपण सर्कल म्हणतो. मग सर्कलला रेडियस आहे, डायमीटर आहे. त्याच्यात दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे. एक टँजंट म्हणजे काय? सपोज दिस इज अ सर्कल आणि दुसरी एक लाईन जी आहे ती बाहेरून या सर्कलला टच करते. सपोज दिस लाईन यल टचेस दिस सर्कल ॲट पॉईंट ए. ती जर ए पॉईंटमध्ये या सर्कलला टच करत असेल म्हणजेच सर्कल आणि लाईन दोघांमध्ये कॉमन एकच पॉईंट असणार आहे, ए, बाकी नाही. तर अशी जी काही लाईन असते तिला आपण टँजंट ऑफ सर्कल म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे? अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल. कुठल्याही पॉईंटवरती, आता सर्कलच्या ही जी रिंग आपल्याला दिसते, सर्कल दिसतंय, याच्यावरती इनफायनाईट पॉईंट्स आहेत. तिथला कुठलाही एक पॉईंट घेतला आणि त्यातून एखादी टँजंट काढली तर दॅट टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. सपोज दिस इज सेंटर ओ. वेन वी जॉईन these two points, then OA is the radius of the circle. When we have given line L is the, if line L is tangent, जर ती टँजंट आहे असं दिलेलं असेल देन OA इज परपेंडिक्युलर टू लाईन L. हे रिलेशन त्या दोघांमध्ये असणार आहे. कुठे परपेंडिक्युलर असेल? ह्या रेडियसच्या आउटर एंडमधून. रेडियसच्या आउटर एंडमध्ये म्हणजे इथे जो अँगल तयार होणार आहे तो 90 डिग्रीचा असेल, इथे असणारा अँगल 90 डिग्रीचा असेल. ओके, याचा कॉन्व्हर्स काय सांगतोय? सपोज आपल्याला एक सर्कल दिलंय आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे गिवन लाईन इज अ टँजंट ऑफ द सर्कल. ती सर्कलची टँजंट आहे असं प्रूव्ह करा सांगितलं असेल त्यावेळेस काय चेक करू आपण हेच चेक करू की रेडियस आणि ही टँजंट जी काही लाईन दिली असेल त्या लाईनमध्ये जर 90 डिग्रीचा अँगल तयार होत असेल, इफ गिवन लाईन इज परपेंडिक्युलर रेडियस, इफ लाईन इज परपेंडिक्युलर टू रेडियस, ती लाईन जर रेडियसला परपेंडिक्युलर असेल म्हणजेच आपल्याला फिगरमध्ये जर पाहायचं असेल तर आपण एक काम करूया, याच्या नोटेशनमध्ये लिहूया. इफ लाईन यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस किंवा नुसते OA म्हटलं तरी काय हरकत नाही, रेडियस OA, देन लाईन यल इज टँजंट. तेव्हा ही जी लाईन असेल ती या सर्कलची टँजंट असणार आहे. म्हणजे ही टेस्ट आहे ॲक्च्युली खरं. जर आपल्याला समजा एखादी लाईन टँजंट आहे की नाही हे प्रूव्ह करायचं असेल तर. नाव थर्ड वन, टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ काय बघा? सपोज दिस इज अ सर्कल, O is the center and suppose here is a point A at a particular distance. Okay, when we draw a tangent to this circle from point A, that is AP, against we can draw another tangent which is AQ. ह्या दोन टँजंट जर आपण या सर्कलला काढल्या कुठून की A हा पॉईंट आउटर पार्ट ऑफ सर्कल आहे, सर्कलच्या बाहेर आहे, तिथून दोन टँजंट काढता येतात. मग AP हा जो सेगमेंट तयार झाला आहे त्या सेगमेंटला म्हणायचं टँजंट सेगमेंट. तसंच AQ सुद्धा काय असणार आहे? टँजंट सेगमेंट. आणि हे दोन्ही टँजंट सेगमेंट अशा दोन टँजंटचे आहेत की जे एकाच पॉईंटमधून निघालेत, विच आर ड्रॉन फ्रॉम द सेम पॉईंट. सो AP इज इक्वल टू AQ. जर ते एकाच पॉईंटमधून काढलेले असतील तर AP इज इक्वल टू AQ. दोन्ही सेगमेंटची लेंथ ही सारखी असेल. Okay, now see the first example of practice set 3.1. In the given figure, the radius of a circle with center C is centimeter. First we join this radius, join segment AC. It is radius and the length of this radius is 6 centimeter. Line AB is a tangent at A. Then we have to answer the following questions. What is the measure of angle CAB and why? Segment CA is radius and line AB is tangent. आपण टँजंट थेरम पाहिला आहे काय की एखादी टँजंट जी असेल आणि
ती ज्या पॉईंटमध्ये टच करत असेल, टचिंग पॉईंट असेल, त्याला तो कनेक्ट करून जर रेडियस तयार होत असेल तर रेडियस आणि ती टँजेंट, थोडक्यात रेडियसच्या आउटर एंडमधून जाणारी टँजेंट ही त्या रेडियसला परपेंडिक्युलर असते. मग काय होईल? CA इज परपेंडिक्युलर टू AB. याला रिझन देता येईल आपल्याला टँजेंट थेरममुळे ही जी CA असेल रेडियस ही टँजेंटला परपेंडिक्युलर असणार आहे. देअरफॉर अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल CAB हा 90 डिग्रीचा असणार आहे आणि रिझन आपण दिलं टँजेंट थेरम. ओके, नाउ सी द सेकंड सब क्वेश्चन. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB अँड Y? आता एक लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी CB पण कनेक्ट करू शकतो. ओके, मग ते ह्या पॉईंट Cचं लाईन AB पासून असणारा डिस्टन्स पण असेल आणि CA पण कनेक्ट करू शकतो, ते सुद्धा ह्या पॉईंट Cचं लाईन AB पासून असणारा डिस्टन्स असेल. पण नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं. ज्यावेळेस नुसतं डिस्टन्स विचारलं जाईल एखाद्या पॉईंटचं एखाद्या लाईनपासून, त्यावेळेस परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं आणि ते शॉर्टेस्ट असतं. अ परपेंडिक्युलर डिस्टन्स of a point from a line is the shortest distance. हे त्याचं रिझन झालं शॉर्टेस्ट डिस्टन्स. आणि म्हणून पॉईंट Cचं जे डिस्टन्स असेल AB पासूनचं ते कोणतं असणार आहे? CA. देअरफॉर डिस्टन्स of point C from line AB is 6 सेंटीमीटर. लाईन AB पासून असणारा डिस्टन्स किती असणार आहे? 6. म्हणजे आपण हे जे काही उत्तर शोधतोय ते पहिल्या सब क्वेश्चनचं झालं, सेकंडचं मिळालं. थर्ड आपल्याला विचारले लेंथ डिस्टन्स बिटवीन A अँड B. थोडक्यात ही सेगमेंट AB ची लेंथ आहे सुद्धा 6. Then we have to find out the length of BC. Now triangle CAB is a right angle triangle. Then by using PT, Pythagoras theorem. In right angle triangle CAB by using PT, Pythagoras theorem. By using PT, BC square or CB square is equal to CA square plus AB square. Therefore, आता या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करा. BC square is equal to 6 square plus 6 square. आता दोन्ही सारखे दोघांचे ॲडिशन डबल होते. Therefore, BC square is equal to 2 into 6 square. Take square root of both sides. काय होईल? BC is equal to, आता 2 तर काही परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, तो अंडर रूट जाईल इंटू 6 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 6. म्हणजे हे डिस्टन्स आलं 6√2. आणि हे सेगमेंटचं डिस्टन्स म्हणजेच किंवा सेगमेंटची लेंथ म्हणजेच, डिस्टन्स नाही सेगमेंटला म्हणणार आपण, लेंथ म्हणणार. सेगमेंटची लेंथ म्हणजेच ह्या 2 पॉईंटमध्ये असणारं डिस्टन्स. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन B अँड C इज इक्वल टू 6√2 सेंटीमीटर. B आणि C मध्ये असणारा डिस्टन्स किती असणार आहे? 6√2 सेंटीमीटर. Okay, now see the next sub question. What is the measure of angle ABC and Y? Triangle CAB is, आता दोन्ही AC साइड आणि AB सारखे आहेत आणि हा राईट अँगल आहे, तर हा आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल आहे. इज an isosceles right angle triangle. आणि तो जर आयसोस्केलस असेल तर अल्टिमेटली हा अँगल आणि हा अँगल 45 डिग्रीचा असेल. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू अँगल ACB इज इक्वल टू 45 डिग्री. व्हिडिओ पॉज करत जा किंवा स्क्रीनशॉट घेत जा. Okay, now see the next example. In figure,
Rm and Rn are the tangents. OR is of 10 centimeter. Radius of this circle is 5 centimeter. Then we have to write what is the length of each tangent segment. First, join segment OM, which is the radius. Join segment OM. हा जर OM जॉईन केला तर OM ही रेडियस आहे. OM is radius and फार झालं सेगमेंट म्हणा, and segment Rm is tangent. Rm is tangent. By using tangent theorem, tangent theorem काय सांगतो? एखाद्या रेडियसच्या या आउटर एंडमधून जी काही टँजंट जात असेल ती त्याला परपेंडिक्युलर असते. म्हणजे हा अँगल कितीचा झाला? 90 डिग्री. Therefore OM is perpendicular to Rm. Therefore in right angled triangle OMR by using PT, पायथागोरस थेरम आपण त्या ठिकाणी वापरतोय. बाय युजिंग PT काय होईल? OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस Rm स्क्वेअर. Put the value. 10 square is equal to OM is of 5 square plus Rm square. 10 चा square 100, 25 plus Rm square. हा plus 25 इकडे मायनस करा. 100 मधून 25 गेले. 75 is equal to Rm square. Take square root of both sides. अंडर रूट 75 इज इक्वल टू Rm. 75चे फॅक्टर जर पाडले आपण तर आपण करू शकतो 25 गुणिले 3 75. Rm हा परफेक्ट स्क्वेअर आहे, तो बाहेर निघेल आणि 3 नाही आहे, तो रूटमध्ये राहील Rm. आणि Rm म्हणजेच काय? टँजंट सेगमेंट आहे. मग Rm जेवढं असेल तेवढंच Rn असणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर आलं. द लेंथ ऑफ, देअरफॉर द लेंथ ऑफ each tangent segment it is 5√3 सेंटीमीटर. 5√3 सेंटीमीटर. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाउ सी द रिमेनिंग पार्ट. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO? ह्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, इथे आपल्याला असं दिसतंय की OMR इज अ राईट अँगल ट्रायंगल आणि हा त्याचा हायपोटेनस आहे आणि ही जी साईड आहे OM ही हायपोटेनसच्या 1/2 आहे. म्हणजेच काय? OM इज इक्वल टू 1/2 OR. OM इज इक्वल टू 1/2 OR. असं जर असेल तर आपल्याकडे कॉन्व्हर्स आहे. कॉन्व्हर्स बाय युझिंग शब्द टाका. बाय युझिंग कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री प्रॉपर्टी किंवा थेरम. कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90ची प्रॉपर्टीचं कॉन्व्हर्स घ्या. काय सांगतोय कॉन्व्हर्स? जर एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये एखादी साईड हायपोटेनसच्या 1/2 असेल तर ती साईड 30 डिग्रीच्या अपोजिट असते. म्हणजेच काय? देअरफॉर अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. मग आता इथे हा 90चा आहे, हा 30चा झाला तर हा अल्टिमेटली काय होणार आहे? हा तर अल्टिमेटली काय होणार आहे? 60चा होणार आहे. 30, 60, 90 डिग्री होणार आहे. व्हिडिओ पॉज करा किंवा लिहून घ्या. ओके, नाउ सी द रिमेनिंग पार्ट. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN? MRN हा किती असेल तर नेहमी लक्षात ठेवा इथे OR हा जो असतो तो या अँगल MRNचा बायसेक्टर असतो. म्हणजेच हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि MRN जो असेल तो ह्या अँगलच्या डबल असणार आहे. अँगल MRN इज इक्वल टू 2 इंटू अँगल MRO. Therefore, angle MRN is equal to 2 into 30 degree. Therefore, angle MRN is equal to 60 degree. तो 60 डिग्रीचा असणार आहे. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल.
Okay, now see the third example. Segment REM and segment RN are the tangents. Prove that segment OR is bisects this angle and this angle. Okay, it is very easy proof. Segment OM and segment ON are radii of same circle. दोन्ही रेडियस आहेत याच्या. ओके, नंतर सेगमेंट REM and segment RN are tangents. हा गिवन पार्ट आहे. ओके, मग ही रेडियस असेल, ही टँजंट असेल, तर इथे हा अँगल 90चा असेल म्हणजे ते परपेंडिक्युलर असतील, इथे पण परपेंडिक्युलर असतील. काय वापरणार आपण? बाय युजिंग टँजंट थेरम. बाय युजिंग टँजंट थेरम. OM perpendicular to MR and ON perpendicular to NR किंवा RN. Okay, therefore angle OMR is equal to angle ONR is equal to 90 degree. हा 90चा असेल, हा 90चा असेल, म्हणजेच हे दोन्ही पण ट्रायंगल जे आहेत, राईट अँगल ट्रायंगल आहेत. इन right angled triangle OMR and triangle ONR दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत. बरोबर आहे. आता हे आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येतील का? तर नक्कीच. ही साइड या साइड बरोबर कॉन्ग्रुएंट असेल. रेडाई ऑफ सेम सर्कल. सेगमेंट OM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ON. रिझन देऊन टाका. रेडाई ऑफ सेम सर्कल. सेम सर्कल. एकाच सर्कलच्या दोन रेडियस आहेत, त्रिज्या आहेत. नंतर ही OR जो हायपोटेनस आहे हा दोन्हींसाठी कॉमन आहे. सेगमेंट OR इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OR कॉमन साइड. Therefore, triangle OMR is congruent to triangle ONR. कुठली टेस्ट वापरणार आपण? कसोटी वापरणार? हायपोटेनस साइड टेस्ट. हायपोटेनस साइड टेस्ट. कॉन्ग्रुएन्सीची जी हायपोटेनस साइड टेस्ट आहे तिचा वापर आपण केला म्हणजे हे दोन ट्रायंगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट झाले. म्हणजे अल्टिमेटली करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. कोणते कोणते? देअरफॉर अँगल MRO इज कॉन्ग्रुएंट टू अँगल NRO. आणि दुसरी पेयर आहे अँगल MOR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल NOR. या दोघांसाठी आपण एकच रिझन देऊ शकतो. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. जे ट्रायंगल एकरूप आहेत त्यांचे ते संगत घटक आहेत किंवा संगत कोण आहेत. म्हणजेच काय झाला, हे जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले, हे कॉन्ग्रुएंट झाले, तर हा जो रे आहे किंवा सेगमेंट आहे, देअरफॉर सेगमेंट OR बायसेक्ट्स अँगल MRN अँड अँगल MON. तो त्याचा बायसेक्टर झाला. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. Okay, now see the next example. What is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5 cm? आता P सेंटर असेल, AP रेडियस असेल 4.5 आणि PB सुद्धा रेडियस असणार आहे, कारण हे दोन्ही पण टँजंट आहेत. आता एक लक्षात ठेवा, हा प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला या दोन पॅरलल टँजंट मधलं डिस्टन्स विचारलंय. प्रश्न 1-2 मार्कासाठी विचारला असेल तर सरळ डायरेक्ट लिहा. डिस्टन्स AB किंवा नुसतं AB लिहा. AP इक्वल टू PB इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. AB इज इक्वल टू AP प्लस PB. AP प्लस PB. देयरफॉर AB is equal to 4.5 plus 4.5. Therefore, AB is equal to 9 centimeter.
नेहमी लक्षात ठेवा, 1 किंवा 2 मार्कला विचारलं असेल तर आपण डायरेक्ट या ठिकाणी हे लिहू शकतो, कारण या ठिकाणी 2 पॅरलल लाईन्स आहेत आणि ही ए बी ज्यावेळेस हे डायमीटर होणार आहे, इथे हा सेंटर आणि ही रेडियस, तर ही लाईन इथे परपेंडिक्युलर असेल टँजंट थेरमने, इथे पण परपेंडिक्युलर असेल. ज्यावेळेस या लाईन्स पॅरलल असतील तर अल्टिमेटली ही जी काही ए बी असणार आहे ही डायमीटरच होणार आहे. ओके. पण जर समजा हा प्रश्न थोडा जास्त विचारला गेला 3 मार्काला 4 मार्काला, तर आपल्याला प्रूव्ह करावं लागेल आणखी काही कन्स्ट्रक्शन करून की ही डायमीटर आहे का. दुसरी गोष्ट, पी हा जो पॉईंट आहे, नंतर ए पी बी हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत का, म्हणजे ही स्ट्रेट लाईन आहे का, मग हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे का, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. म्हणून त्यावेळेस ते जास्त हे करा. पण जनरली आत्तापर्यंत बघितलं तर 1 किंवा 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला आहे, त्याचं डायरेक्ट उत्तर 9 सेंटीमीटरला आहे. ओके, नाव सी द नेक्स्ट पार्ट, टचिंग सर्कल्स. एकमेकाला स्पर्श करणारी वर्तुळं. तर हे 2 सर्कल्स आहेत, याची रेडियस R1 आहे, याची R2 आहे आणि दोघं एकमेकाला बाहेरून टच करतायत. दोघांसाठी एकच कॉमन पॉईंट आहे फक्त P. मग याचा सेंटर A, याचा सेंटर B आणि हा टचिंग पॉईंट हे नेहमी कोलिनियर असतात. याला प्रॉपर्टी किंवा थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स म्हटलं जातं. हे तिन्ही पॉईंट्स नेहमी कोलिनियर असतात आणि आपल्याला जर या दोघांच्या सेंटरमधलं डिस्टन्स विचारलं गेलं, म्हणजे काय विचारलं, ए बी जर विचारला तर याची रेडियस आणि याची रेडियस दोघांची सरळ सरळ ॲडिशन करा. कोण लहान मोठं काही घेणं नाही, सरळ सरळ ॲडिशन करा. जर एक्सटर्नल टचिंग असतील, जर ते इंटरनली टच करत असतील आणि आपल्याला लहान वर्तुळाचं सेंटर ए, मोठ्याचं बी आणि दोघांमधलं डिस्टन्स काढायचं असेल 2 सर्कलच्या सेंटरमधलं, तर जी मोठी रेडियस असेल तिच्यातून लहान मायनस करा. मोठी कोणती आहे, पी बी, R2 मायनस R1. तुम्ही R1 R2 कोणालाही मानू शकता, फक्त एकच लक्षात ठेवा, जे माप मोठं असेल त्याच्यातून लहान रेडियस काय करा, मायनस करा. ते त्या 2 सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स असणार आहे. Okay, now see the first example. 2 circles having radii 3.5 centimeter, that is R1 is equal to 3.5 centimeter, R2 is equal to 4.8 centimeter. Touch each other internally. Internal touch करतायत म्हणजे दोघांची subtraction. The distance between center, distance between centers जो मोठा असेल इंटरनली असल्यामुळे मोठ्यातून लहान वजा करा, R2 मायनस R1. याची किंमत जास्त आहे, 4.8 मायनस 3.5 इज इक्वल टू 1.3 सेंटीमीटर. इथे 2 सर्कल्स ऑफ रेडाय 5.5 सेंटीमीटर. अगेन R1 इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, R2 इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर आणि एक्सटर्नली टचिंग आहे म्हणजेच ॲडिशन. फक्त डिस्टन्स बिटवीन 2 सर्कल्स इज इक्वल टू R1 प्लस R2 इज इक्वल टू 5.5 प्लस 4.2 दॅट इज 9.7 सेंटीमीटर. आता थर्ड जे आहे, आता एक लक्षात घ्या, हे एक्झाम्पल जर 1 मार्काला विचारलं गेलं तर फक्त रफ फिगर काढा की 2 सर्कल एकमेकाला एक्सटर्नल टच करतायत आणि इंटरनल टच करतायत. पण हेच जर 3 मार्कासाठी विचारलं गेलं तर त्यावेळेस आपल्याला, किंवा 2 मार्कासाठी विचारलं गेलं तर त्यावेळेस आपल्याला ॲक्च्युली मेजरमेंट घेऊन कंपासच्या साहाय्याने ते 2 फिगर काढाव्या लागतील. पुढचं जे चॅप्टर आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये आपण हे नक्की बघणार आहोत. Okay, now see the next example. Point R is the touching point of these 2 circles. Then prove that segment AP parallel to BQ, triangle APR similar to triangle RQB. आणि ही पुढचं व्हॅल्यू काढायची. APR आपल्याला जर सिमिलर दाखवता आला तर बाकी सगळंच आपल्याला प्रूव्ह करता येणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, सर्कल जी छोटं सर्कल आहे, इन स्मॉल सर्कल segment PA is congruent to segment PR, radii of same circle. एकाच सर्कलचे ते रेडियस आहे, radii of सेम सर्कल. मग त्याच्यामुळे काय होईल की ह्या ट्रायंगल APR मध्ये हा अँगल आणि हा अँगल
कॉन्ग्रुएंट असणार आहे. अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PRA. इक्वेशन नंबर 1. आणि रिझन, angles opposite to congruent side. Angles opposite to congruent side. ही अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट झाली. तसंच आपण इथे पण विचार करू शकतो, QR आणि QB हे पण कॉन्ग्रुएंट आहे. सेगमेंट फार झालं तर इन ट्रायंगल म्हणा, वरती पण आपण इन बिग सर्कल म्हणा, काय अडचण नाही, किंवा ट्रायंगलचं नाव द्या. इन सर्कल म्हणण्यापेक्षा इन ट्रायंगल APR, इन ट्रायंगल APR इथे पण घ्या, इन ट्रायंगल RQB. सेगमेंट QR इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QB. यालाही रिझन तेच देता येईल, रेडाय ऑफ सेम सर्कल. सेम सर्कल. देयरफॉर अँगल QBR is congruent to angle QRB. QRB इक्वेशन नंबर 2. याचे रिझन तेच, अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. इक्वेशन नंबर 2. आता इथे ARP किंवा PRA हा अँगल जो आहे PRA आणि हा QRB अँगल PRA कॉन्ग्रुएंट अँगल QRB. हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल ही वर्टिकली अपोजिट अँगलची पेअर आहे आणि वर्टिकली अपोजिट अँगल्स कायम कॉन्ग्रुएंट असतात. अँगल PRA and angle QRB. Equation number 3. Vertically opposite angles. Vertically opposite angles. Vertically opposite. आता तीनही स्टेटमेंटचा विचार करा. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 काय दिसतंय बघा. हा अँगल याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट आहे, हा याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट आहे आणि हे दोन्ही तर कॉन्ग्रुएंट आहेच. ओके, तिन्ही स्टेटमेंटवरून. म्हणजेच काय झालं तर PAR इज कॉन्ग्रुएंट टू QBR. अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट टू QBR. हे 3 इक्वेशनवरून आपण म्हणतोय, बरोबर आहे. मग आता PAR जो आहे त्याच अँगलला आपण PAB पण म्हणू शकतो. अँगल PAB पण म्हणता येईल. दॅट इज अँगल PAB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PAB. हा कशाबरोबर कॉन्ग्रुएंट असणार आहे आपला आता QBA. QBA फक्त नाव वेगळं लिहिलं. हा जो QBR पर्यंत होता तो A पर्यंत घेतला. आता बघा AP आणि QB यांची जर PQ आपण ट्रान्सव्हर्सल मानली या दोन लाईनची, तर ही जी पेअर तयार होते ही अल्टरनेट अँगलची तयार होते. आणि दोन लाईन्सला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल आणि अल्टरनेट अँगलची एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या लाईन पॅरलल असतात. हा कॉन्व्हर्स आहे. बाय युझिंग कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट किंवा बाय युझिंग अल्टरनेट अँगल टेस्ट म्हटलं तरी चालेल, कारण ती टेस्ट आहे ॲक्च्युली. आपण अगोदर जो मेन असतो तो थेरम असतो. इथं बाय युझिंग कॉन्व्हर्स नका म्हणू, डायरेक्ट आपण म्हणू शकतो अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट. आणि जर तुम्हाला कॉन्व्हर्स शब्द वापरायचा असेल तर अल्टरनेट अँगल थेरम म्हणा. मग काय होईल, हे सेगमेंट AP इज पॅरलल टू सेगमेंट QB. AP इज पॅरलल टू सेगमेंट QB. आता हे एक पार्ट आपण प्रूव्ह केला की पहिलं जे होतं ते आपल्याला मिळालं. दुसरा आणि तिसऱ्याचा विचार करूया. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, सेकंड जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे तर ट्रायंगल APR
इज सिमिलर ट्रायंगल RQB. मग आपण म्हणणार इन ट्रायंगल APR अँड ट्रायंगल RQB. ह्या दोन ट्रायंगलचा विचार करायचा, दोन्ही आपल्याला सिमिलर दाखवायचे. तर आता हा अँगल आणि हा अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवलाच आहे. अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल QBA. रिझन देता येईल फ्रॉम इक्वेशन 4. नंतर ही व्हर्टिकली अपोजिटची पेअर आहेच. अँगल PRA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल QRB फ्रॉम इक्वेशन 3. Therefore, triangle APR is similar to triangle RQB. Angle similarity test. याच्या साहाय्याने आपण हे सिमिलर प्रूव्ह करू शकतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट रिमेनिंग पार्ट ऑफ दिस एक्झाम्पल. PAR हा जो आहे तो 35 दिलेला आहे, आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. हे सगळेच अँगल 35 असणार आहेत. आणि ट्रायंगल RQBचा विचार केला तर तिन्ही अँगलची बेरीज 180. RQB आहे आपला 35, QBR सुद्धा असणार आहे 35 आणि हा RQB इज इक्वल टू 180. दोघांचे ॲडिशन 70 डिग्री प्लस अँगल RQB इज इक्वल टू 180. हा मायनस करा तिकडे. अँगल RQB इज इक्वल टू 110 डिग्री. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.